Hello students, today we'll start a new topic that is haloalkanes and haloarenes. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बाळांनो. ओके, नीट साठी तुम्हाला नीट for NEET. Okay, one or two questions will be asked. Questions. आणि for JEE, one question will be compulsory. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि दुसरी गोष्ट काय की हा बेसिक टॉपिक आहे. ठीक आहे ना. ओके, कसा आहे बेसिक. कारण काय की मोस्ट ऑफ द कंपाऊंड जे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स यूज करून प्रिपेअर केले जातात. म्हणजेच काय हे स्टार्टिंग मटेरियल्स आहेत टू प्रिपेअर नंबर ऑफ कंपाऊंड्स. अँड टू स्टडी धिस टॉपिक नॉलेज ऑफ हायड्रोकार्बन्स इज नेसेसरी. म्हणजे काय की बाबा हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स स्टडी करण्यासाठी तुम्हाला हायड्रोकार्बन अगोदर करून घ्यावं लागेल. समजते. डायरेक्ट हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स करू नका. बिफोर दॅट यू स्टडी थरोली हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये अल्केन्स असतील, अल्किन्स असतील, अल्काइन्स असतील किंवा काय अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतील. करेक्ट ना. मग तो टॉपिक जर केला तर हा टॉपिक इझी जाईल तुम्हाला. अदरवाईज काय खूप डिफिकल्टीज येतील. त्याच्यामुळे अगोदर बिफोर स्टडिंग दिस टॉपिक हायड्रोकार्बन बाळांनो तुम्ही स्टडी करून घ्या. ठीक आहे ना. स्टार्ट करूया आपण. जनरली हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स जे आहेत ते काय आहेत हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्हज आहेत. विच डेरिव्हेटिव्हज? हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. मग स्टार्ट आपण कुठून करूया? फ्रॉम हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. ठीक आहे ना. कशाला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स कशाला म्हणणार? हॅलोजन लक्षात येते तुमच्या. डेरिव्हेटिव्हज मीन्स डिराइव्ड फ्रॉम. डिराइव्ड फ्रॉम कशापासून डिराइव्ह करायचे आहेत? हायड्रोकार्बन पासून. लक्षात येते. हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय कार्बन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. कंटेनिंग कंपाऊंड्स. लक्षात येते. ज्या कंपाऊंड्स मध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत अशा कंपाऊंड्सला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. जसं की अल्केन आहे. अल्केन काय हायड्रोकार्बन आहे. बरोबर आहे ना. काय लिहितो आपण? CnH2n+2. काय आहे हा? अल्केन आहे. त्याला RH म्हणतो आपण. अल्किन CnH2n. बरोबर आहे ना. त्याला काय म्हणतो आपण? अल्किन. करेक्ट ना. CnH2n-2 हा काय आहे? अल्काइन आहे. ठीक आहे. आणि दिस इज कॉल्ड एज अरोमॅटिक हायड्रोकार्बन. ठीक आहे ना. त्याचे डेरिव्हेटिव्हज पण असतील. हायड्रोकार्बन्स म्हणजे फक्त कार्बन आणि हायड्रोजन असलेले कंपाऊंड्स. मग ह्या कंपाऊंड्स पासून आपल्याला काय करायचे आहेत? हॅलोजनचे कंपाऊंड्स फॉर्म करायचे आहेत. हॅलोजनचे कंपाऊंड्स त्याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. लक्षात येते. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणजे हायड्रोकार्बन पासून डिराइव्ह केलेले जे काय हॅलोजन कंपाऊंड्स आहेत त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन म्हणतो आपण. करेक्ट ना. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? ह्या कंपाऊंड मधले हायड्रोजन कशाने रिप्लेस करायचे आहेत? हॅलोजनना रिप्लेस करायचे आहेत. ठीक आहे. मग डेफिनेशन काय लिहाल तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बनची? these are the compounds derived from replacing hydrocarbons by replacing one or more hydrogen atoms by halogen atoms. ठीक आहे. येस. कसले कंपाऊंड आहेत हे बघा. these are the compounds derived from कशापासून डिराइव्ह केलेले आहेत? हायड्रोकार्बन पासून. हाऊ? by replacing one or more hydrogen atoms by halogen atoms. For example, CH3Cl. बघा CH4 पासून काय केलं? सपोज मी असं लिहितो
CH4 पासून काय फॉर्म केला आपण CH3Cl. हा काय आहे हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन अँड हायड्रोजन containing compound, and this is called as a derivative of what hydrocarbon. Which derivative? Halogen derivative of hydrocarbon. Correct. This is called as chloromethane. known आहे तुम्हाला nomenclature chloromethane किंवा त्याला मिथाइल क्लोराइड म्हणतो आपण. बरोबर ना. ओके. सपोज CH4 पासून काय फॉर्म केला आपण CH2Cl2 दोन हायड्रोजन रिप्लेस केले. दिस इज कॉल्ड एज डायक्लोरो ओके व्हॉट मिथेन. काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. मिथेन काय झाला हायड्रोकार्बन. असे नंबर ऑफ कंपाऊंड्स लिहू शकताय तुम्ही. समजतंय. ठीक आहे. नेक्स्ट बघा सपोज C2H4 आहे त्याच्यापासून आपण C2H5 ओके Cl फॉर्म केला. हा हायड्रोकार्बन आहे आणि हा काय झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. लक्षात येते बाळांनो हे. येस. किंवा आता इथं हायड्रोजन रिप्लेस केलं नाही ना C2H6 लिहू शकताय तुम्ही. मग एक हायड्रोजन रिप्लेस केला. करेक्ट. दुसरा असा लिहिला सपोज CH2 डबल बॉन्ड CH2 आहे. ठीक आहे. आणि काय लिहिलं आपण CH2 डबल बॉन्ड CHCl लिहिलं. कुठलाही घेऊ शकता हॅलोजन मध्ये. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि काय आयोडीन. चारही हॅलोजन मधला कुठलाही घेऊ शकताय. ठीक आहे. दिस इज क्लोरोइथिन. करेक्ट ना. क्लोरोइथिन काय आहे हायड्रोकार्बनचा डेरिव्हेटिव्ह आहे. बेन्झिन आहे सपोज. बेन्झिन मधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केला आपण ब्रोमीन ने रिप्लेस केलं. सपोज ब्रोमीन घ्या, क्लोरीन घ्या, आयोडीन घ्या. सपोज ब्रोमीन ने रिप्लेस केलं. दिस इज कॉल्ड एज अ ब्रोमो बेन्झिन. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन दॅट इज द हायड्रोकार्बन. लक्षात येत आहे. हायड्रोकार्बनचा डेरिव्हेटिव्ह आहे. बाय रिप्लेसिंग वन और मोर हायड्रोजन्स okay whatever compounds formed are called as halogen derivatives. अशा नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म करू शकता तुम्ही. समजलं हे. येस. पुढे जाऊया आता. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. या क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. जनरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहे ते दोन टाईपचे असतात. एक ॲलिफॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतात. दुसरे ॲरोमॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. लक्षात येते. ओके. मग तुम्हाला मी सिंपल क्लासिफिकेशन देतो. ओके. ॲलिफॅटिक कशाला म्हणतात नोन आहे तुम्हाला आता. ॲरोमॅटिक कशाला म्हणतात हे नोन आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. ॲलिफॅटिक मध्येच परत सॅच्युरेटेड असतात अनसॅच्युरेटेड असतात. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. त्या हायड्रोकार्बनच्या क्लासिफिकेशन वरनं ओके तुम्हाला कशाचं क्लासिफिकेशन करायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे ना. ओके. मग इथं लिहितो मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ number of halogen atoms present. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन atoms present. किती हॅलोजन आहेत त्याच्यावरनं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मोनो हॅलोजन कंपाऊंड्स किंवा त्याला मोनो हॅलाइड्स म्हणू शकता. मोनो हॅलाइड्स. ठीक आहे. सेकंड त्यालाच अल्काइल हॅलाइड सुद्धा म्हणतात. अल्काइल हॅलाइड्स. ओके. सेकंड आहे पॉलीहॅलोजन्स. पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता. पॉलीहॅलोजन मध्ये ओके परत काय येतात डायहॅलोजन. ठीक आहे ना. ओके. दुसरा असतो ट्रायहॅलोजन. नेक्स्ट आहे ठीक आहे ना. ओके BC लिहितो. टेट्राहॅलोजन एक्सेट्रा. टेट्राहॅलोजन समजतंय ना. टेट्राहॅलोजन, पेंटाहॅलोजन, हेक्साहॅलोजन समजतंय अँड सो ऑन.
करेक्ट. तर मोनोहॅलोजन कंपाऊंड्स काय असतात? व्हॉट आर मोनोहॅलोजन कंपाऊंड्स? मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे, बघूया मोनोहॅलोजन कशाला म्हणायचं. ठीक आहे, मोनो म्हणजे काय? सिंगल. एक हॅलोजन जर प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं? मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे ना? ओके. ओनली वन हॅलोजन प्रेझेंट. शॉर्ट मध्ये देतो मी, फुल डेफिनेशन न लिहिता. ठीक आहे, ओनली वन हॅलोजन प्रेझेंट. लक्षात येईल तुमच्या. फॉर एक्झाम्पल CH3Cl, दिस इज क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराइड म्हणा. मिथाइल क्लोराइड. करेक्ट. ठीक आहे. Cl लिहिला, बरोबर आहे ना? ओके. दिस इज कॉल्ड एज अ क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन मिक्स घेतोय तू इथं. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक पण येतील, ॲरोमॅटिक पण येतील, दोन्ही येतील. समजलं? ओके. मिक्सिंग दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. इथाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल क्लोराइड, असे नंबर ऑफ. ओके. सपोज Br लिहिलं तर ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. करेक्ट. एकच हॅलोजन प्रेझेंट आहे ना? एक हॅलोजन जर प्रेझेंट असेल तर म्हणायचं मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. करेक्ट. नेक्स्ट, पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. आता मोनोहॅलोजन कंपाऊंड्स जे आहेत, मोनोहॅलोजन कंपाऊंड्स, ठीक आहे, मे बी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरी असू शकतात, सेकंडरी असू शकतात, टर्शरी असू शकतात. ठीक आहे ना? ओके. ते पुढे सांगतो मी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी नेक्स्ट क्लासिफिकेशन मध्ये सांगतो. ठीक आहे. पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे. पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये कुठले येतील? डायहॅलोजन, बरोबर आहे का? डायहॅलोजन कंपाऊंड्स लाईक CH2, suppose here it is Cl. Correct. 1,2-dichloroethane, 1,2-dichloroethane, त्यालाच विसिनॉल. ओके. डायहॅलाइड म्हणतो आपण, विसिनॉल डायहॅलाइड. कुठेही लिहू शकताय तुम्ही आता हे हॅलोजन्स, नंबर ऑफ हॅलोजन्स. काय करू शकताय? टू हॅलोजन्स. ओके. कशामध्ये? एकाच कंपाऊंड मध्ये लिहू शकताय, त्याला डायहॅलोजन म्हणायचं. करेक्ट. दिस इज 1,1-dichloroethane. This is called as a Zeminal dihalide. हे स्टडी केलंय आपण हायड्रोकार्बन्स मध्ये, जेमिनाल, विसिनॉल. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इज व्हॉट? ट्रायहॅलोजन. ट्रायहॅलोजन. ठीक आहे. डायहॅलोजन मध्ये ॲरोमॅटिक पण येऊ शकतात ना? Cl, 1,2-dichloroबेन्झीन किंवा बेन्झीन कुठला आहे तो? ऑर्थो. बरोबर आहे ना? ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन म्हणू शकताय, मेटा डायक्लोरोबेन्झीन म्हणू शकताय, मेटा डायक्लोरो आणि पॅरा डायक्लोरोबेन्झीन. ठीक आहे ना? ओके. असे नंबर ऑफ कंपाऊंड येऊ शकतात. आलं लक्षात? डायक्लोरो हे ॲरोमॅटिक मध्ये येतील आणि हे काय होतील? ॲलिफॅटिक मध्ये येतील. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये ओके कोण येणार आहेत बघा. ओके. हा पण डायहॅलोजनच आहे ना? CH2Cl2. एक कंपाऊंड नाही, तुम्हाला एक्झाम्पल साठी देतोय मी. ठीक आहे. CH2Cl2 पण काय आहे? डायहॅलोजनच आहे ना? ट्रायहॅलोजन मध्ये कोण येतो? CH, सपोज Cl3 घ्या, Br3 घ्या, कुठलेही घेऊ शकताय. फक्त फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तिन्ही मध्ये, चारी मध्ये. करेक्ट ना? ठीक आहे.
CH2, okay, Cl, CH, CH2, okay, what, Cl. This is trichloro, okay, S compound. Few examples देतो फक्त मी तुम्हाला. This is again trichloro compound, correct. टेट्राक्लोरो किंवा टेट्रा हलाइड म्हणू शकता तुम्ही. टेट्रा हलाइड मध्ये काय येतील, टेट्रा हॅलाइड्स, ठीक आहे ना, किंवा टेट्रा हॅलोजन, ओके, कंपाऊंड्स म्हणू शकताय. टेट्रा हॅलाइड्स मध्ये ओके टोटल किती, 4, सपोज CCl4 घेतलं, 4 हॅलोजन्स येतात, CCl4. दिस इज टेट्राक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन, करेक्ट. मिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड सुद्धा म्हणलं जातं, कॉमन नेम कार्बन टेट्राक्लोराइड, करेक्ट. ठीक है, एस CH, Cl, Cl, टेट्राक्लोरोइथेन, ठीक आहे, 1 1 2 2 पोझिशन दाखवलं, समजते ना. टेट्राक्लोरोबेन्झीन, करेक्ट, 1 2 3 4 टेट्राक्लोरोबेन्झीन, करेक्ट. हेक्साक्लोरो पण पाहिलं तुम्ही, हेक्सा हॅलाइड्स म्हणूया त्याला. Cl, Cl, दिस इज हेक्साक्लोरोबेन्झीन, समजते हे काय, ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन atoms क्लासिफिकेशन केलं. The next classification, which is very important, based on the hybridization of carbon. Second, based on ठीक है, hybridization of carbon atom to which halogen atom is attached. ठीक है, based on hybridization of carbon atomचा hybridization to which halogen atom is attached. ठीक है, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कार्बन sp3, ओके, sx, ठीक है. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जर x अटॅच असेल तर इन शॉर्ट लिहितो, इन दिस halogen, okay, is directly bonded to sp3 hybridized कार्बन ॲटम. एक्स म्हणजे कोण असतो, हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, ओके, किंवा आयोडीन. इन दिस, करेक्ट, X is directly bonded to sp3 hybridized carbon, करेक्ट. ओके, आता sp3 hybridized कार्बनला ओके अटॅच असेल तर त्याचं फर्दर क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठल्या कुठल्या टाइप्स मध्ये मोडतात बघा हे. एक तर काय, हॅलो अल्केन्स, ठीक आहे, त्यालाच काय म्हणू शकताय, हॅलो अल्केन्सला. ओके, आता हे सगळे कसे आहेत, मोनो हॅलोजन आहेत ना, दिसतात का तुम्हाला. ओके, बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड म्हणलंय, करेक्ट. हा कोण आहे, मोनो हॅलोजन आहे, विच मोनो हॅलोजन. हॅलो अल्केन्स किंवा त्यालाच काय म्हणायचं, अल्काइल हॅलाइड्स, करेक्ट. जनरल फॉर्म्युला इज RX म्हणजे जनरल रिप्रेझेंटेशन,
जनरल रिप्रेझेंटेशन. अँड इट इज फॉर्म्ड बाय रिप्लेसिंग. आता बघा CnH2n ओके प्लस जनरली हायड्रोकार्बनला काय म्हणतो आपण 2. ठीक आहे ना, दिस इज हायड्रोकार्बन. एक हायड्रोजन जर रिप्लेस केलं इथून आपण तर काय फॉर्म होतो CnH2n plus 1x. व्हॉट इज दिस? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड. ओके, त्याला जनरल फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही. दिस इज जनरल फॉर्म्युला. समजते? CnH2n CnH2n plus 1x. करेक्ट, त्यालाच तुम्ही अल्काइल हॅलाइड म्हणू शकताय. लक्षात येते? अल्काइल हॅलाइड्स त्याच्यामध्ये काय X is bonded to sp3 hybridized carbon. ठीक आहे ना? ओके, X कुठं आहे? sp3 hybridized कार्बन. आणि sp3 hybridized कार्बन काय असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ऑल बॉन्ड्स आर सिंगल. ऑल बॉन्ड्स आर सिंगल. त्याला आपण sp3 hybridized कार्बन म्हणतो. समजते ना? ठीक आहे, हॅलो अल्केन्स म्हणलं त्याला आपण. ओके, yes. They are further classified as okay, primary, secondary and tertiary alkyl halides. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या प्रायमरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी अल्काइल हॅलाइड काय असतो? प्रायमरी अल्काइल हॅलाइड. येस, X group is bonded to sp3 hybridized carbon which is primary. ठीक आहे, प्रायमरी दॅट इज त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करू शकता तुम्ही? X, दिस कार्बन इज व्हॉट? प्रायमरी कार्बन. ठीक आहे, हे सगळे काय असतील मग? H. इथं कार्बन नसतो, दुसरा कार्बन जर अटॅच असेल तर त्याला प्रायमरी म्हणू शकत नाही. जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं? CH2X. दिस इज जनरल रिप्रेझेंटेशन. जनरल रिप्रेझेंटेशन. लक्षात येते? RCH2X का? हा कार्बन कसा आहे? आता प्रायमरी आहे. कार्बन विच इज बॉन्डेड टू ओनली वन कार्बन दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी कार्बन. ठीक आहे, आणि दिस इज कॉल्ड एज अ सुपर प्रायमरी. हा सुद्धा प्रायमरीच असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, येस. फॉर एक्झाम्पल CH3CH2Cl. दिस इज इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड. समजलं? हे प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणायचं त्याला. ठीक आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. सेकंडरी तुमच्या लक्षात आलं असणार आहे आता. सेकंडरी अल्काइल हॅलाइड. ठीक आहे, हा कोण आहे? प्रायमरी आहे. 1 डिग्री म्हणजे काय? प्रायमरी. त्यालाच 1 डिग्री अल्काइल हॅलाइड्स म्हणतो आपण. सॉरी, 2 डिग्री हॅलाइड्स. करेक्ट. सेकंडरी म्हणलं की X ग्रुप कुठे अटॅच असला पाहिजे आता? सेकंडरी कार्बनला. X group is attached to that carbon which is bonded to two other carbon atoms. समजलं? जनरल रिप्रेझेंटेशन बघा काय आहे? RCH, here it is RX. This is general representation. जनरल रिप्रेझेंटेशन. करेक्ट ना? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल CH3CH3Cl. आयसोप्रोपाइल क्लोराइड. आयसोप्रोपाइल क्लोराइड. ठीक आहे ना? ओके. क्लोरीन कुठे अटॅच आहे? क्लोरीन इज बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन. समजते हे? ठीक आहे. नेक्स्ट बघा टर्शरी. थर्ड
टर्शरी हॅलाइड्स, अल्काइल हॅलाइड्स. टर्शरी अल्काइल हॅलाइड्स, त्याला 3 डिग्री अल्काइल हॅलाइड्स म्हणतो. ठीक आहे ना. ओके. टर्शरी म्हटलं की 3 डिग्री. आता म्हणजे किती कार्बनला अटॅच असला पाहिजे तो? 3 अदर कार्बन्सला. एक्स ग्रुप अटॅच टू 3 अदर कार्बन्स. दिस इज टर्शरी कार्बन. Correct. General representation R, C, R, R. Here it is X. This is general representation. Correct. For example, CH3, C, CH3, CH3. Okay, what's here? This is tertiary butyl chloride. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. समजलं? हे टर्शरी अल्काइल हॅलाइड सगळं. म्हणजे हॅलो अल्केन्स जे आहेत, अल्केन्स म्हणजे काय? येस, अल्केनचे डेरिव्हेटिव्ह आहेत हे. समजतंय ना? ओके. येस, अल्केनचे डेरिव्हेटिव्ह. नोट लिहा. These are derivatives of alkanes. ठीक आहे. अल्केन काय असतो? Alkane is RH. One hydrogen from alkane is replaced by RH. This is called as alkyl halide. समजलं हे? RH जे वरती दाखवलं आपण हे RH हॅलो अल्केन्स. समजलं? अल्केनचे डेरिव्हेटिव्ह झाले. हॅलो म्हणजे काय? हॅलोजन ग्रुप. अंडरस्टूड? ठीक आहे. मग एक हायड्रोजन तिथं जनरली कार्बन जो आहे तो कसा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. हे जे सगळे कार्बन दिसत आहेत तुम्हाला, सगळे कसे आहेत? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत, सॅच्युरेटेड कार्बन्स आहेत. अंडरस्टूड? नाव द सेकंड इज हॅलो अल्किन्स, किंवा त्याच्यामध्येच घेऊया sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन साठी दुसरा एक टाइप असतो, दॅट इज ॲलिलिक हॅलाइड्स. ॲलिलिक हॅलाइड्स हे कंप्लीट करूया अगोदर, मग आपण अल्किन कडे जाऊया. ॲलिलिक हॅलाइड्स. आता ॲलिलिक हॅलाइड्स काय असतात? व्हॉट आर ॲलिलिक हॅलाइड्स? in this X group is bonded to sp3 hybridized carbon which is next to the double bonded which is next to the carbon double bond. Carbon double bond. X कुठे अटॅच असतो? ओके, X त्या कार्बनला अटॅच असतो. ओके, जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, which is next to the double bonded carbon. It means here एक स्केलेटल फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला. This is called as allylic carbon. Allylic carbon. Carbon which is next to the double bonded carbon. Double bonded carbon म्हणजे कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन म्हणजे ॲलिलिक कार्बन. तिथं जर X अटॅच असेल तर म्हणायचं ॲलिलिक हॅलाइड. समजतंय? फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल काय सांगाल? सपोज CH2 डबल बॉन्ड CH2Cl. करेक्ट ना? दिस इज ॲलिलिक क्लोराइड. त्याला आपण 3 क्लोरो, ठीक आहे, प्रो 1 इन. 3 क्लोरो प्रो 1 इन. व्हॉट इज दिस? ॲलिलिक ओके हॅलाइड. तुम्हाला इथं मात्र क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. येस. विच ऑफ द फॉलोइंग इज डायरेक्ट म्हणतात. विच ऑफ एक तर स्ट्रक्चर देतील तुम्हाला, अदरवाइज काय देतील? येस, नॉमेनक्लेचर देतील. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग represents, ओके, किंवा इज कॉल्ड
as allylic halide. allylic halide. ठीक आहे, ऑप्शन ए देतील, ऑप्शन बी, ठीक आहे, सी देतील, अँड वॉट एव्हर डी. ठीक आहे, त्याच्यामध्ये allylic halide कुठला आहे? डेफिनेटली दिस इज allylic halide. ओके, the X group is attached to that carbon which is next to the double bonded carbon. डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला X अटॅच असेल तरच त्याला allylic म्हणायचं. ओके, अदरवाइज म्हणायचं नाही. दिस इज व्हिनायलिक. पुढे स्टडी करायचं आपल्याला. व्हिनाइल, हे सगळे व्हिनाइल आहेत. दिस इज ऑल्सो व्हिनाइल. ठीक आहे ना? ओके, नॉमेनक्लेचर देऊ शकतात तुम्हाला. ऑप्शन ए बघा, नॉमेनक्लेचर वरती. ठीक आहे, 3 क्लोरो ब्यूट 3 क्लोरो ब्यूट 1 इन. ठीक आहे ना, त्याच्यामधला एक ऑप्शन हा आहे. त्याच्यानंतर 2 क्लोरो ब्यूट 1 इन, 2 क्लोरो ब्यूट 1 इन. ठीक आहे ना? ओके, त्याच्यानंतर 1 क्लोरो ब्यूट 1 इन. हा ए चला, बी, हा सी आणि हा डी, ऑल ऑफ दिस. काय ओळखायचं तुम्हाला? अल्काइल हलाइड, सॉरी ॲलिलिक हलाइड. ॲलिलिक हलाइड स्ट्रक्चर आलं पाहिजे तुम्हाला. तर हा काय आहे? 3 क्लोरो ब्यूट 1 इन आहे. 3 क्लोरो ब्यूट 1 इनचं स्ट्रक्चर काय? CH2 डबल बॉन्ड. ठीक आहे, CH CH Cl CH3, 1 2 3 4, 3 क्लोरो ब्यूट 1 इन. दिस इज ॲलिलिक. करेक्ट आहे. ओके, हा कोण असणार आहे मग सांगा बरं? 2 क्लोरो म्हणले ना. ओके, इट मीन्स CH2 C Cl CH2 CH3, 1 2 3 4, 2 क्लोरो ब्यूट 1 इन आणि 1 क्लोरो म्हणलेला आहे. वन टू थ्री फोर, 1 क्लोरो ब्यूट 1 इन. समजलं? ओके, नाउ दिस इज नॉट ॲलिलिक. दिस इज नॉट ॲलिलिक. दिस इज ॲलिलिक. का? Cl attached to that carbon which is next to the double bonded carbon carbon double bond. समजलं? that is called as ॲलिलिक हलाइड्स. इथं क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. समजलं हे? ओके, ॲलिलिक कशाला म्हणायचं? ॲलिलिक हलाइड्स आर दोज हलाइड्स इन which X group attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon carbon double bond. Understood? आता परत, they may be primary म्हणजे 1 degree, secondary and tertiary. ते प्रायमरी असू शकतात, सेकंडरी असू शकतात किंवा काय टर्शियरी असू शकतात. आलं लक्षात? ठीक आहे. हाऊ? सियर, प्रायमरी कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं आणि टर्शियरी कशाला म्हणायचं बघूया. ओके, सपोज दिस इज CH2 डबल बॉन्ड CH2 Cl. ओके, हा कार्बन चेक करा कसा आहे, 1 डिग्री आहे, म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी हलाइड. त्याचं नॉमेनक्लेचर ऍक्च्युअली घेत नाही मी, क्लास ऑफ कंपाऊंड लिहितोय. क्लासचं नॉमेनक्लेचर लिहितो डायरेक्टली, 1 डिग्री अल्काइल हलाइड. ठीक आहे. दुसरा बघा, CH2 डबल बॉन्ड CHCl, हियर इट इज CH3. आता हा कसा आहे, सेकंडरी आहे, बरोबर आहे ना, म्हणून त्याला सेकंडरी अल्काइल नाही, ॲलिलिक हलाइड, सेकंडरी ॲलिलिक हलाइड.
करेक्ट. ठीक आहे. हा कार्बन बघा कसा आहे आता, टर्शरी. सो दिस इज कॉल्ड एज टर्शरी अल्काइल हलाइड. सॉरी, आणि परत अल्काइल झाला ॲलिलिक. ठीक आहे, टर्शरी ॲलिलिक हलाइड. समजलं हे? ठीक आहे. मग तो ग्रुप कितीही मोठा असू द्या, सपोज असा लिहिला मी CH3 CH डबल बॉन्ड CH, ठीक आहे, CH Cl CH2 CH3, कितीही बल्की ग्रुप असू द्या, कितीही मोठा ग्रुप असू द्या, काय करायचं, डबल बॉन्डेड कार्बन बघायचं. त्याच्या ऍडजस्टंटच्या कार्बन वरती जर एक्स ग्रुप असेल, अटॅच असेल, ओके, तर दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, येस, ॲलिलिक हलाइड. कितीही बिगर असू द्या. सपोज असा ड्रॉ केला मी, ठीक आहे, असा एक ग्रुप ड्रॉ केला, असा बिगर, लक्षात येते? ठीक आहे. आणि इथं लिहिलं मी डबल बॉन्ड, आणि इथं लिहिलं सपोज एक्स. then this is again ॲलिलिक हलाइड. समजलं ना? ओके, तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे की बाबा येस, सी डबल बॉन्ड सी च्या ऍडजस्टंट कार्बनला ॲलिलिक कार्बन म्हणायचं, त्याच्यावरती एक्स असेल तर ॲलिलिक हलाइड म्हणायचं. अंडरस्टूड? दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. नेक्स्ट, ॲलिलिक नंतर बेन्झिलिक हलाइड्स. थर्ड, बेन्झिलिक हलाइड्स, ठीक आहे, किंवा बेन्झाइल हलाइड म्हणू शकता त्याला तुम्ही, बेन्झाइल हलाइड्स. ठीक आहे. बेन्झाइल हलाइड्स मीन्स व्हॉट? ओके, in this X group किंवा X attached to or bonded to, X bonded to, ओके, sp3 hybridized carbon, sp3 बघा, sp3 च आहे कार्बन, sp3 hybridized carbon which is next to the aromatic ring. aromatic ring किंवा काय म्हणतात त्याला, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग जनरली बेन्झीन रिंगच असते, सगळ्या अरोमॅटिक रिंग नसते. ठीक आहे ना? ओके, म्हणजे अरोमॅटिक कुठलीही असू शकते ना, बेन्झीन अरोमॅटिकच आहे, म्हणून काय लिहिलं मी, डायरेक्ट बेन्झीन रिंग लिहिलं. बेन्झीन रिंगच्या ओके नेक्स्ट कार्बन वरती, बेन्झीन रिंगला सोडून त्याचा नेक्स्ट कार्बन आलं, त्याच्यावरती जर एक्स अटॅच असेल, फॉर एक्झाम्पल हियर this is benzene ring and this one is next carbon to the benzene ring. X group अटॅच असेल तर म्हणायचं बेन्झाइल किंवा बेन्झिलिक हलाइड. बेन्झिलिक हलाइड. समजलं का? अगेन दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. दे मे बी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी असू शकतात ते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. करेक्ट. बघा, सपोज CH2Cl असेल, दिस इज कॉल्ड एज बेन्झाइल किंवा बेन्झाइल क्लोराइड म्हणू शकतो ना? येस, बेन्झाइल क्लोराइड. करेक्ट. आता हा कसा आहे, बेन्झाइल क्लोराइड जो आहे तो कसा आहे, प्रायमरी. आपल्याला हे लिहायचं होतं, प्रायमरी बेन्झाइल क्लोराइड, प्रायमरी. ओके, येस, त्याला मी मेन क्लासमध्ये घेतो, बेन्झाइल किंवा बेन्झिलिक हलाइड. करेक्ट. मेन क्लास काय झाला, प्रायमरी बेन्झिलिक हलाइड. सेकंडरी बेन्झिलिक हलाइड साठी काय रिक्वायरमेंट असणार आहे? येस, डेफिनेटली देअर मस्ट बी अनदर कार्बन, कुठलाही कार्बन असेल तो. आता इथं सांगा बरं, एक्स ग्रुप अटॅच टू दी सेकंडरी कार्बन. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी बेन्झिलिक हलाइड किंवा बेन्झाइल हलाइड. Okay, and if this X group attached to, okay, what, tertiary carbon,
X म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन कुठलाही असेल. then that is called as a tertiary benzylic or benzyl halide. समजलं? प्रायमरी असू शकतात, सेकंडरी असू शकतात किंवा काय टर्शरी असू शकतात ते. क्लिअर झालं हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग बेन्झिलिक. तर बेन्झिलिक म्हटलं की इथं सुद्धा क्वेश्चन सेम वे ना, जसं ॲलिलिक विचारलं तसं बेन्झिलिक विचारतात, नॉमेनक्लेचर देतात, इव्हन स्ट्रक्चर सुद्धा देऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे सेकंड टाईप, सेकंड मेन टाईप. ओके, काय असणार आहे सेकंड मेन टाईप? sp2x. correct? in this x attached to म्हणा किंवा bonded म्हणा, attached to sp2 hybridized carbon, sp2 hybridized carbon, sp2 hybridized carbon. ठीक आहे ना? ओके, त्याच्यामध्ये कोण कोण येतात, त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन किंवा फॉर्म्युला काय असेल? CnH2n. बरोबर आहे ना? ओके, हायड्रोजन कमी करायचं आणि X लिहायचं. CnH2n -1 X म्हणजे काय? सपोज CH2 डबल बॉन्ड CHX जर असेल त्याला कसं लिहाल? C2H3X. समजलं? ओके, हा कार्बन कसा आहे बघा, sp2 हायब्रिडाइज्ड. त्याला म्हणायचं व्हिनाइल किंवा व्हिनिलिक. समजते का बघा? ओके, येस. अल्काइल आणि हलाइड डिफरंट असणार आहे. सॉरी, अल्काइल आणि अल्काइल, ॲलिलिक आणि बेन्झिलिक हे डिफरंट असणार आहेत. व्हिनाइल हलाइड कसं असेल? व्हिनाइल किंवा त्याला व्हिनाइलिक सुद्धा म्हणू शकतात, व्हिनिलिक. ठीक आहे, और व्हिनिलिक. ठीक आहे. व्हिनिलिक म्हटलं की कार्बन कार्बन डबल बॉन्डला X ग्रुप अटॅच असेल तर व्हिनिलिक म्हणायचं. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHX किंवा इथं Cl घ्या, Br घ्या, I घ्या. दिस इज कॉल्ड एज व्हिनाइल क्लोराइड, व्हिनाइल क्लोराइड. आता ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी नसतात. समजलं ना? कारण तिथं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. कसं आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. करेक्ट. दुसरा एक्झाम्पल काय सांगू शकताय? ओके, फॉर sp2 hybridized carbon aryl halides. aryl halides. ठीक है ना? फॉर एग्जाम्पल क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन. सपोज क्लोरोबेन्झीन आहे, त्याच्यामध्ये Cl कुठे अटॅच आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. समजलं? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. ओके, नेक्स्ट थर्ड CsPx. CsPx म्हणजे sp कार्बनला अटॅच असेल. in this X attached to sp hybridized carbon. ठीक आहे, C ट्रिपल बॉन्ड C, तर इथं X अटॅच असेल. बरोबर आहे ना? ओके, S. तर काय, हा जो कार्बन आहे तो काय झाला? sp2. ओके, त्याला अल्कायनाइल हलाइड्स म्हणायचं. अल्कायनाइल, सॉरी, अल्कायनाइल हलाइड्स येते लक्षात. फॉर एक्झाम्पल HC ट्रिपल बॉन्ड C Cl. समजते? ओके, दिस इज क्लोरोइथाइल. क्लोरोइथाइल. ठीक आहे, बघा Cl कुठे अटॅच आहे? sp हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. कुठे आहे? sp हायब्रिडाइज्ड कार्बन. तीन टाइप्स पाहिलं आपण. एक, यस, X ग्रुप अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन.
त्याच्यामध्ये कोण कोण आहे? हॅलो अल्केन्स आहे, करेक्ट. त्याच्यानंतर ॲलिलिक हलाइड आहे, त्याच्यानंतर बेन्झिलिक हलाइड आहे. अकॉर्डिंगली ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी सुद्धा आहेत. दुसरं काय पाहिलं आपण? एक्स ग्रुप अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, त्याला व्हिनायलिक हलाइड किंवा अराइल हलाइड म्हणू शकतो आपण. अँड एक्स अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन, ओके, त्याला अल्किनाइल हलाइड्स म्हणायचं किंवा अल्कायनाइल हलाइड्स म्हणायचं. समजलं हे? ठीक आहे. येस, पुढे जाऊया आता. दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. नॉमेनक्लेचर. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे नॉमेनक्लेचर, नो डाऊट. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम, करेक्ट, हे झालेलं आहे ऑलरेडी. आता कॉमन नेम स्टडी करण्यासाठी, टू स्टडी कॉमन नेम्स यू शुड नो अल्काइल ग्रुप्स. ठीक आहे ना? ओके, अल्काइल ग्रुप्स. आता अल्काइल ग्रुप्स तुम्हाला नोन आहेत ऑलरेडी. काय असतात अल्काइल ग्रुप्स? येस, आता अगोदर कॉमन नेम काय आहे? अल्काइल हलाइड्स. अल्काइल हलाइड्स. अल्काइल ग्रुप फॉलोड बाय हलाइड वर्ड. हलाइड्स मध्ये कोण कोण येतात? फ्लोराइड, ठीक आहे, Cl असेल तर ब्रोमाइड, सॉरी क्लोराइड, Br असेल तर ब्रोमाइड, आणि I असेल तर आयोडाइड. ठीक आहे ना? ओके, हा कॅपिटल नसतो, स्मॉल असतो, लक्षात ठेवा. फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड आणि आयोडाइड. अल्काइल ग्रुप काय असतो? R. R इज द अल्काइल ग्रुप. करेक्ट. अल्काइल हलाइड्स कसं रिप्रेझेंट करतील? RX. एनी डाऊट? ठीक आहे, मग अल्काइल ग्रुप्स बघूया अगोदर आपण. व्हॉट आर अल्काइल ग्रुप्स? अल्काइल ग्रुप्स, ठीक है, these are formed by removal of one hydrogen atom from alkane. ठीक आहे ना? बघा, हे अल्केन यूज करतोय आपण आता इथं, म्हणून अल्केनचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला. करेक्ट. सपोज दिस इज अल्केन. अल्केन मधला एक हायड्रोजन काय करायचा? रिमूव्ह करायचा आहे. वन हायड्रोजन काय होतो? अल्काइल. करेक्ट. ANE is replaced by YL. RH is the alkane. If one hydrogen is replaced or removed, then it is called as a alkyl group. समजते हे? येस. आता अल्काइल ग्रुप्स कुठले कुठले असतात बघूया. मिथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण सपोज. ठीक आहे ना? मिथेन काय असतो? CH4. सपोज मी एक हायड्रोजन रिप्लेस करून CH3 लिहिलं, दिस इज कॉल्ड एज मिथाइल. मिथेनचा काय केलं? मिथाइल केलं आपण. CH3 CH2 किंवा त्यालाच काय लिहितो आपण? C2H5. करेक्ट. दिस इज कॉल्ड एज इथाइल. बरोबर आहे ना? CH3 CH2 CH2 dash. This is called as N-propyl. इथेन, प्रोपेन मधला एक हायड्रोजन कमी केला. करेक्ट. केअरफुली लक्ष देऊन हे करा, तुम्ही विसरला असेल मे बी. ओके, सेकंड कार्बन वरचा ओके H रिमूव्ह केला आपण, त्याला म्हणायचं आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल मध्ये हा ग्रुप लक्षात ठेवायचा, व्हेरी इम्पॉर्टंट. आयसो कधी लिहायचं? तर हा ग्रुप असेल तर म्हणायचं आयसो. समजलं? ओके, पुढे येईल अजून आयसो ग्रुप. दुसरा बघा, CH3 CH2 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 dash. This is called as
एन ब्यूटाइल, एन ब्यूटाइल, ठीक आहे. नेक्स्ट बघा CH3 CH CH2 CH3. काय केलं, सेकंड कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह केला. दिस इज कॉल्ड एज सेकंडरी ब्यूटाइल, ब्यूटाइल, करेक्ट. नेक्स्ट CH3 CH CH3 CH2 ब्रँचिंग केलं. आता असा ग्रुप आला, परत आला का, लाईक दिस. फक्त इथं 3 कार्बन होते म्हणून पुढे वर प्रोपाइल ठेवला. इथं किती आहेत, 1 2 3 4 कार्बन आहेत. 4 कार्बन असेल तर म्हणायचं येस आयसो ब्यूटाइल, आयसो ब्यूटाइल, करेक्ट. नेक्स्ट बघा CH3 C CH3 CH3. आता इथं टर्शरी ग्रुप आला. 3 कार्बनला अटॅच आहे ना हा कार्बन, त्याच्यामुळे म्हणायचं याला टर्शरी ब्यूटाइल. इन शॉर्ट TERT लिहायचं, टर्शरी ब्यूटाइल. क्लियर, टर्शरी ब्यूटाइल ग्रुप. ओके. नेक्स्ट वन CH3 CH2 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 CH2. करेक्ट. किती कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5. स्ट्रेट चेन असेल ना तर नॉर्मल चेन म्हणायचा. दिस इज नॉर्मल चेन, नॉर्मल चेन, म्हणून प्रेफिक्स आपण N घेतो. N पेंटाइल, N पेंटाइल, करेक्ट. नेक्स्ट बघा CH3 CH, ठीक आहे, CH3 CH2. Generally this is called as isopentyl, isopentyl due to this group. Okay, next one CH3C CH3 CH3 CH2. correct, this is called as neopentyl. ठीक आहे. जेवढे कार्बन इन्क्रीज होत जातं ना, ओके, तेवढे हे ग्रुप जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड होत जातात. त्याच्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते फ्यू कंपाऊंड साठी केलेलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे किती कॉमन नेम्स हे फ्यू कंपाऊंड साठी घेतलेले थोडक्यात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे 5 कार्बन आहेत. ठीक आहे, आणि असा जर ग्रुप असेल त्याच्यामध्ये एंडला, दॅट इज कॉल्ड एज अ निओ ग्रुप. दिस इज निओ. क्लिअर, ठीक आहे. नेक्स्ट वन CH3C CH3 CH3 CH2 CH2. करेक्ट. परत हा ग्रुप आहे. आता ह्याच्यानंतर मात्र कॉम्प्लिकेटेड होतं, त्याच्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर केलं जात नाही. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज निओहेक्साइल, निओहेक्साइल. आलं लक्षात हे? ठीक आहे. हे काय झाले ग्रुप्स, त्याला अल्काइल ग्रुप्स म्हणलं आपण. आता इकडे लक्ष द्या केअरफुली. सपोज मी इथं Cl ठेवलं तर काय कराल तुम्ही, मिथाइल क्लोराइड म्हणाल. इथं जर Br ठेवला तर इथाइल ब्रोमाइड म्हणाल. बघा, अल्काइल ग्रुपच कॅरी करणार आहे आता पुढे कॉमन नेम्स मध्ये. कॉमन नेम्सला काय म्हणलंय आपण, कॉमन नेम्स, कॉमन नेम्स, कॉमन नेम्स मध्ये अल्काइल हॅलाइड्स असं नॉमेनक्लेचर केलं. अल्काइल हॅलाइड्स, ठीक आहे. येस, अल्काइल ग्रुप फॉलोड बाय हॅलाइड वर्ड. ठीक आहे. CH3Cl लिहिलं मी इथं. आता CH3 कुठला ग्रुप आहे, मिथाइल, फॉलोड बाय क्लोराइड. मिथाइल, अल्काइलच्या ठिकाणी ठेवलं मिथाइल, पुढं क्लोराइड. बरोबर आहे ना. ओके, इथं जी अटॅचमेंट होती तिथं Cl ठेवलं आपण, मिथाइल क्लोराइड झाला. नेक्स्ट बघा CH3 CH2Cl, हा कुठला ग्रुप आहे, इथाइल, म्हणून म्हणायचं इथाइल क्लोराइड. करेक्ट. नेक्स्ट ग्रुप कुठला आहे बघा, हा ग्रुप कुठला आहे चेक करा. एस व्हॉट, N प्रोपाइल ग्रुप आहे. N प्रोपाइल, पुढे काय ठेवायचं, क्लोराइड. झालं, N प्रोपाइल क्लोराइड. ब्रोमाइड घेतलं असेल ब्रोमाइड ठेवा. सपोज इथं मी Br घेतो. हा ग्रुप कुठला आहे आता, आयसोप्रोपाइल,
म्हणून अगोदर वर ठेवा आयसोप्रोपाइल, पुढे काय ठेवाल ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ठीक आहे. नेक्स्ट बघा CH3 CH2 CH2 CH2. सपोज मी आय ठेवलं इथं, कुठलेही ठेवू शकता. ठीक आहे, तर चारी मध्ये कुठलेही ठेवा. नाउ दिस इज which group is this? Guess what? N-butyl. So N-butyl काय लिहाल आयोडाइड, N-butyl iodide. नेक्स्ट आय ठेवलं इथं CH2CH3. करेक्ट. दिस इज कॉल्ड एज व्हॉट सेकंडरी. इथं अटॅचमेंट कुठली असते सेकंड कार्बन वरती सेकंडरी. ओके एस ब्युटाइल व्हॉट आयोडाइड. ठीक आहे. नेक्स्ट CH3CH. Now what is this? Isobutyl. Okay, yes, what? Bromide. बरोबर आहे ना, आयसोब्युटाइल ग्रुप आहे हा. पुढे काय ठेवलं ब्रोमीन अटॅच केलं फक्त त्या अटॅचमेंटच्या ठिकाणी. ओके. नेक्स्ट CH3Br. आता हा ग्रुप कुठला आहे टर्शरी ब्युटाइल. सो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. लक्षात येते मिळून कॉमन नेम टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ओके. नेक्स्ट बघा आणि खूप महत्वाचं आहे कॉमन नेम सुद्धा. IUPAC पण महत्वाचं आहे केस मध्ये आणि कॉमन नेम पण महत्वाचं आहे. याचं नॉमेनक्लेचर करा आता तुम्ही. ओके. दिस इज Br. आता हा ग्रुप कुठला झाला निओ पेंटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट ठीक आहे आय लिहिलं. दिस इज कॉल्ड एज निओपेंटाइल आयोडाइड. समजलं. हे होतं रिगार्डिंग कॉमन नेम्स ऑफ व्हॉट अल्काइल हॅलाइड्स. ठीक आहे ना. ओके. कॉमन नेम्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स किंवा काय हॅलो अल्केन्स म्हणू शकता. क्लिअर हे. ओके. ठीक आहे. आज काय काय स्टडी केलं मग आपण. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट इज व्हॉट क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. बरोबर आहे ना, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन. ओके इज डेरिव्हेटिव्स. त्याच्यामध्ये जनरली दे आर क्लासिफाइड ॲज मोनोहॅलोजन कंपाऊंड्स अँड पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. कशावरनं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. करेक्ट. त्याच्यानंतर मोनोहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये ओके एकच हॅलोजन असतो. बरोबर आहे ना. पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये 2, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हॅलोजन असू शकतात, त्याला पॉलीहॅलोजन म्हणायचं. मग डाय असेल तर 2, ट्राय असेल तर 3, टेट्रा असेल तर 4, पेंटा असेल तर 5, हेक्सा असेल तर 6. करेक्ट. त्याच्यानंतर बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड. ठीक आहे. हे कोणाचं क्लासिफिकेशन केलंय मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं किंवा मोनोहॅलोजन कंपाऊंडचं. मोनोहॅलोजन. करेक्ट. मी डायरेक्ट काय केलं हायब्रिडायझेशन वरून क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे. येस, जे की महत्वाचं क्लासिफिकेशन आहे. येस, तेच आपण कॅरी करतोय. बघा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल. ओके, तर त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं आपण हॅलो अल्केन्स किंवा अल्काइल हॅलाइड्स. दुसरा काय अल्काइल हॅलाइड्स जे आहेत ते प्रायमरी सेकंडरी टर्शरी असू शकतात. त्याच्यानंतर सेकंड ॲलिलिक हॅलाइड्स, देन बेन्झिलिक हॅलाइड्स. ओके. त्याच्यानंतर X group attached to what sp2 hybridized carbon.
त्याचं क्लासिफिकेशन केलं कशामध्ये, विनाइल हॅलाइड्स मध्ये आणि अराइल हॅलाइड्स मध्ये. ओके, एक्स ग्रुप अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन, त्याच्यामध्ये ओके एकाच टाइपचे कंपाऊंड्स असतात जनरली. एक्स ग्रुप अटॅच टू C ट्रिपल बॉन्ड C. ठीक आहे ना. ओके, मग ते सगळे टर्मिनलच असतात, कारण C ट्रिपल बॉन्ड C हा टर्मिनलच ग्रुप आहे. तर शेवटी एक्स जर अटॅच करायचा म्हणला तर दुसरा कुठला ग्रुप येणार नाही, तो शेवटी टर्मिनलच असणार आहे. नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये कॉमन नेम सिस्टीम, त्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप्स पाहिला अगोदर. अल्काइल ग्रुप काय आहे तर काय, एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केलं कशामधनं, अल्केन मधनं, की अल्काइल ग्रुप फॉर्म होतो. करेक्ट. जनरली इट इज रिप्रेझेंट बाय R. मग सपोज CH4 मधला एक कमी केला हायड्रोजन आपण, CH3 फॉर्म होतो, दॅट इज कॉल्ड एज अ मिथाइल. मिथेनचा मिथाइल केला, ANE इज रिप्लेस्ड बाय व्हॉट, YL. मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, बरोबर आहे ना. ओके, एन ब्युटाइल, आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल कधी म्हणायचं लक्षात आलं ना. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर व्हॉट, एन ब्युटाइल, आयसोब्युटाइल, टर्शरी ब्युटाइल, निओपेंटाइल, असे नंबर ऑफ ग्रुप्स पाहिलं आपण. त्याच्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर केलं. ओके, अल्काइल ग्रुप फॉलोड बाय हॅलाइड वर्ड, दॅट इज मिथाइल ग्रुपला अटॅच असेल तर मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, एन प्रोपाइल. जो ग्रुप आहे ऍज इट इज ग्रुपचं नाव ठेवायचं, त्याच्यासमोर ओके जो काय हॅलाइड आहे त्याचं नॉमेनक्लेचर ठेवायचं. फ्लोरीन असेल फ्लोराइड ठेवायचं, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड ठेवायचं, क्लोरीन असेल तर क्लोराइड ठेवायचं, अँड सो ऑन. समजलं हे. येस. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघूया. ठीक आहे. जे काय आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे बघा, ते रिवाइज करून घ्या पूर्ण नॉमेनक्लेचर परत एकदा. ठीक आहे ना. नॉमेनक्लेचर प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पुढे आपण रिॲक्शन कडे जाणार आहे. रिॲक्शन कडे ज्यावेळेस जाल तुम्ही, ओके, त्यावेळेस अगोदरचं नॉमेनक्लेचर जे आहे ते सगळं तुम्हाला नोन असलं पाहिजे. परत एकदा पूर्ण नॉमेनक्लेचर रिवाइज करून घेतलं पाहिजे. ओके, फॉर नेक्स्ट लेक्चर. समजलं ना. ओके, आता इथं नॉमेनक्लेचर वगैरे खूप डिटेलमध्ये नाही होणार आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला सगळं हे रिवाइज करायचं नॉमेनक्लेचर. सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी केलेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देतोय ह्या. ठीक आहे ना. थोडासा टाइम कंझ्युम होतो बघा इथं परत जे शिकवायचं म्हणल्यानंतर. नॉमेनक्लेचर रिपीट करून घ्यायचं, आयसोमरिझम रिपीट करून घ्यायचं, येते लक्षात. मग आपण प्रिपरेशन कडे जाऊया. अल्केन पूर्ण करून घ्यायचं परत एकदा. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.